केळवे रोड रेल्वे स्टेशन आहे आणि इथून पुढून आता आपल्याला ऑटो मिळणार. तर इथे केळवा बीच पर्यटन महोत्सवला ह्या टमटमनी मी आता पोचलो आहे. सुंदर असं हे प्रवेशद्वार, हे स्विफ्टचं लेटेस्ट मॉडेल आहे. हा घराचा असा हा सेल्फी पॉईंट आहे. हॅलो, वेलकम. सगळ्यांचे वेगळे रेट आहेत. अच्छा, 550, 550, 750. किचेन्स आहेत का हे तुमचं ब्रँड आहे का केळवे मसाले सिंगल म्हणजे? ठीक आहे, थँक्यू. आयुर्वेदामध्ये एक नंबरला रँकिंगला हजारो वर्षापासून राहिलेला आहे. 50 रुपीजला. तुम्ही कपडा फाटत नाही, तुमच्या कपड्याचा कलर जात नाही. ब्लीच इथे हा भुजिंग सेंटर आहे. 5 वडे येणार. सगळे हे फ्लेवर्स दाखवलेले आहेत. साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे, इथेच बसून तुम्ही आस्वाद घेऊ शकता. हे लहान मुलांचे कितीला आहेत टी शर्ट्स? 350. आणि मोठ्यांचे इथे क्रिएशन्स तुमचं आहे. आणि मी ऑनलाइन इंस्टाग्रामवर करते. अच्छा, तो 100ला आहे सर, हा 120ला आहे. दोन्ही घेतला 200ला. अच्छा, 550. हो 550. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे केळवा बीच पर्यटन महोत्सवमध्ये, जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि केळवा बीचवरती आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे केळवा बीच पर्यटन महोत्सवचं गेट बघू शकता. तर हे केळवा बीच पर्यटन महोत्सव जे आहे 18, 19, 20 एप्रिलला आहे आणि ह्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत आहे. चला तर बघूया आतमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि काय काय आहे. तर मित्रांनो, हे केळवे रोड रेल्वे स्टेशन आहे आणि इथून पुढून आता आपल्याला ऑटो मिळणार केळवे बीच पर्यटन महोत्सवला जाण्यासाठी. तर ह्या टॅक्सीमधनं तुम्हाला 30 रुपये पर सीट केळवा बीचला तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, इथे ह्या केळवा बीचला तुम्ही 30 रुपयामध्ये टमटम येऊ शकता. आणि इकडे बघा, हे शीतलादेवी मंदिर केळवे आहे. तर ह्या शीतलादेवी मंदिर केळवेचा संपूर्ण ब्लॉग माझ्या प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे तुम्हाला यायचं असेल तर बघा, इथे हे ओटीचं सामान वगैरे पण मिळतं आणि स्वतःच्या व्हेकलनी जर आले तर इथे पार्किंग पण आहे. तर इथून आता आपण केळवा बीच पर्यटन महोत्सवला जाऊया. तर इथे बघा, केळवा रोड रेल्वे स्टेशनपासून तुम्ही अशा ह्या टमटमनी 30 रुपये पर सीट येऊ शकता. तर इथे केळवा बीच पर्यटन महोत्सवला ह्या टमटमनी मी आता पोचलो आहे. हे बघा, इथे असे हे प्रवेशद्वार आहे. इथे बघा, हे ठिकठिकाणी असे हे बॅनर्स लावण्यात आलेले आहे. केळवा बीच पर्यटन महोत्सव 2025, 18, 19, 20 एप्रिल. तर मित्रांनो, ह्या केळवा बीच पर्यटन महोत्सवाला तुम्ही आले तर इथे बघा, ही अशी 4 व्हीलर पार्किंगसाठी इथे भरपूर ॲम्पल स्पेस आहे आणि मोठी बस पण इथे पार्क केलेली आहे. आणि ह्या साईडला ही 2 व्हीलर पार्किंग आहे. आणि हे केळवा बीच पर्यटन महोत्सवचं सुंदर असं हे प्रवेशद्वार. तर ह्या प्रवेशद्वारामधनं आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथे आतमध्ये प्रवेश केल्यावरती बघा, हे केळवा बीच पर्यटन महोत्सव असं सुंदर असा हा सेल्फी पॉईंट आहे. तर इथे या होंडेच्या पण कार इथे डिस्प्लेसाठी ह्या ठेवलेल्या आहेत. तर इथे बघा, हे फर्निचर म्हणजे प्लास्टिकचे फर्निचर्सचा हा स्टॉल आहे असा. मग इथे पुढे आल्यावरती ह्या मारुती सुझुकी कंपनीच्या पण ह्या कार्स डिस्प्लेसाठी ठेवलेल्या आहेत. ब्रिझा आहे, इको आहे आणि स्विफ्ट वगैरे पण आहे. हे स्विफ्टचं लेटेस्ट मॉडेल आहे. या साईडला या महिंद्रा कंपनीच्या गाड्या आहेत. त्यामुळे इथे हे टाटा मोटर्सच्या आहेत. तर ह्या इथे उजवीकडे हे केळवा बीच पर्यटन महोत्सवाचं किड्स झोन असणार आहे. वास्तुशिल्प प्रदर्शन इथे असणार आहे. तर या इथे बघा, हे जातं आहे दळायसाठी आणि नंतर मग इकडे हे सूप, त्यात हे सगळे धान्य असं दाखवलेलं आहे. इथे पण हा घराचा असा हा सेल्फी पॉईंट आहे. आणि हे बघा, हे पण इथे असं सुंदर केलेलं आहे. इथे पण
हे असं केलेलं आहे. तर इथे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आता तिथे हे बघा यांची अशी वेशभूषामध्ये हे तयार आहेत. तर इथे हा ब्रह्मकुमारीचा स्टॉल आहे. नंतर मग इथे माथेरान फुटवेअरचा हा स्टॉल आहे. हे कसे आहे ते कुठले साहेब हे वाले 650 साहेब 650 आणि बाकीचे सगळ्यांचे वेगळे रेट आहेत. अच्छा. 550 550 750. अच्छा आणि हे सगळे आपले माथेरानचे हँडमेड आहेत बनवले. माथेरानचे हो, आम्ही हँडमेड. proper माथेरानवरून आणले. अच्छा अच्छा. हां हां. ऑर्डर करून मिळू शकतात का साईज नाही, नंबर ऑर्डर पण देताना आम्ही कसं एक्झिबिशन वगैरे असेल असं महोत्सव तेव्हा- एक्झिबिशनमध्येच लावता स्टॉल. ठीक आहे. तर हा 27 नंबरचा स्टॉल आहे. तर हा 28 नंबरचा स्टॉल आहे संस्कृत पालघर. इथे बघा साड्या आणि टॉप्स आणि लहान मुलांचे टी शर्ट्स वगैरे आहे. नंतर मग हा सिचो लक्झरी परफ्युम्सचा हा स्टॉल आहे. इथे सगळे असे हे परफ्युम्स आहेत. काय रेंजमध्ये आहेत हे सगळे परफ्युम्स? हे 300ला एक आहे अच्छा 300ला एक आणि 600ला 3. 600ला 3 अशी ऑफर आहे. अच्छा हे सगळे असे व्हेरायटीज आहेत. तर हा 35 नंबरचा वूड कलर्सचा हा स्टॉल आहे. की हँगर कितीला आहे? 550. 550. आणि हे काय? फ्रीज मॅग्नेट. फ्रीज मॅग्नेट्स आहेत. वाले स्वामी समर्थांचं आहे, हे 100 वाला आहे. अच्छा हे पण 100. हे 150 वाले आहे. अच्छा हे 150ला आहे. हे वॉल डेकोर आहे, हे 550 पासून स्टार्टिंग आहे. 550 पासून स्टार्टिंग. अच्छा. आणि हे काय आहे? म्हणजे ते किचन्स आहे. किचेन्स आहेत का हे? कितीला आहेत ते? म्हणजे ते हे 20 पासून स्टार्टिंग आहे. 20. अच्छा 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 ठीक आहे. थँक्यू. हा केळवे मसालेचा स्टॉल आहे. अच्छा हे तुमचं ब्रँड आहे का केळवे मसाले? कुठले कुठले आहेत हे? मंचुरियन मिक्स, थालीपीठ मिक्स वगैरे सगळे? अच्छा अच्छा. हां हां. हे किती ग्राम आहे हे? हे 200 ग्रॅम. कितीला आहे पॅकेट? हे 45. सगळ्याची प्राइस वेगवेगळी आहे. वेगवेगळी. अच्छा अच्छा. आणि हे काय पावभाजी मसाला? सॅम्पलसाठी. सॅम्पलसाठी आहेत ते. अच्छा अच्छा. हां हां हां. आणि हे काय भाजणी चकली कितीला आहे पॅकेट? हे 100 रुपये. 100 रुपयाला आहे. अच्छा हे तुमची वेबसाईट पण आहे केळवेमसाला.com. त्याच्यावरती ऑर्डर करू शकतो का म्हणजे डिलिव्हरीसाठी? कुठे मुंबईमध्ये वगैरे कुठे पण करता का डिलिव्हरी? ठीक ठीक आहे ठीक. थँक्यू. तर हा 39 नंबरचा बॅग ब्लेसचा हा स्टॉल आहे. काय रेंजमध्ये आहे ते सगळे पर्सेस? पर्सेस काय रेंजमध्ये आहेत तिथे? पर्सेस म्हणजे आहेत 200 पासून 800 पर्यंत. अच्छा. आणि हे काय छोटे पाऊच आहेत 100. हां हां. हँडबॅग्स सगळे आहेत. अच्छा अच्छा. आणि हे मोबाईल बॅग्स कवर्स आहेत. ते कितीला आहे? हे 250ला आहे. तर अशी सगळी व्हेरायटी आहे. ठीक. अलग अलग आहेत. ठीक आहे. तर इथे हा फ्रंट एंटरप्राइजेसचा हा स्टॉल आहे. इथे बघा म्हणजे चवदार मजेदार चहा पावडर आणि बाकी बाथ सोप्स वगैरे सगळं काही इकडे आहे. सौरभ इमिटेशन ज्वेलरीचा हा स्टॉल आहे. इथे पण बघा हे सगळे असे बॅग्स वगैरे आहेत. या बॅग्स कशा आहेत हो म्हणजे इथे? हां 400. हँडमेड आहेत. हँडमेड आहेत, हँड पेंटेड आहेत ना सगळे. आणि हे पण इथे. अच्छा हे सुद्धा अच्छा. हे छोटे हे कितीला आहे? हे 50 रुपये. 50 रुपयाला सेट आहे का? नाही, हे नाही, set सिंगल नाही. सिंगल Single. म्हणजे ठीक आहे. थँक्यू. तर हा ओम मार्केटिंग इंडिया DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा हा स्टॉल आहे. हे काय प्रोडक्ट्स आहेत हे सगळे? हे सगळं आयुर्वेदिक प्रोप्रायटी मेडिसिन्स आहेत का? टूथपेस्ट पण आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. टूथपेस्ट आणि ते क्रीम. अच्छा पर्सनल केअर्स कॉस्मेटिक्स वगैरे. अच्छा. तर कॅमेरा तर हे तुमचे प्रोडक्ट्स ऑनलाईन पण मिळतात का? नाही, ते ऑनलाईन नाही ना? अच्छा फक्त. त्याच्याशी संपर्क करू शकतो. अच्छा अच्छा. तुम्ही हां. कुठे राहायला? कॉन्टॅक्ट नंबर इथे? हां.
फेमस कॉफी आहे. अच्छा, हे हा यांचा Red कॉन्टॅक्ट mushroom जो नंबर आहे. कॉन्टॅक्ट नंबर रेड मशरूम हां. हे आयुर्वेदाचा राजा आहे. हां हां. अच्छा, हे ह्याच्यामध्ये किती कप होतात म्हणजे ते त्यामध्ये 3 कप 3 कप वगैरे होतात. छोटे छोटेच अगदी कप असतील तर 4. अच्छा 3 कप होतात त्यामध्ये. अच्छा आणि ह्यामध्ये हा ऋषी मशरूम रेड मशरूम आहे. अच्छा. मशरूम आपल्या आहाराचा भाग आहे. हां हां पण तो व्हाईट मशरूम, हा रेड मशरूम जो आहे हां हां. हा आपल्या आयुर्वेदामध्ये किंग ऑफ हर्ब म्हणजे आयुर्वेदामध्ये 1 नंबरला रँकिंगला हजारो वर्षापासून राहिलेला आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. जे चरक संहिता, भृगुसंहिता, भृगुसंहिता जे ग्रंथ ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत हां. त्याच्यामध्ये छत्रक म्हणून ह्याचा उल्लेख केलेला आहे. अच्छा. शरीराच्या पंचतत्वापर्यंत जाऊन काम करतो. बॉडीचे सेल मॉलिक्युल डीएनए ॲडेनाईन लेवलपर्यंत जाऊन काम करतो. अच्छा ते अच्छा. डीएनए रिपेअर करेपर्यंत काम करतो. प्रत्येक हां. पेशी फंक्शन नॉर्मलाइज करतो, म्हणजे पूर्ण बॉडी फंक्शन नॉर्मलाइज करतो. अच्छा. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे सर, तुम्हाला सांगतो. हां हां. पण हे म्हणजे मेडिकल सायन्स त्यांच्या जागी योग्यच आहे. बरोबर. मेडिकल सायन्सच्या पलीकडे जाऊन काम करणारा हा रेड बरोबर. कितीला आहे हा? ॲक्च्युली ही बॅग येते पूर्ण. अच्छा, पूर्ण बॅग येते. पूर्ण बॅग येते, पण तुम्हाला जर लूज पाऊच हवे असतील हां तर हां. तुम्ही घेऊ शकता. हा किती ह्यांना एक कप कॉफी टेस्ट कराल त्यांना. हा कितीला आहे हा म्हणजे म्हणजे? आहे ना जरा हे कितीला आहे? पाऊच आणि हे बॅग दोन्हीची जरा इन्फॉर्मेशन द्या. हे पूर्ण बॅग पूर्ण 985 ला आणि पाऊच हा 100 कप्स कॉफी होते. अच्छा 100 कप्स आणि पाऊच कितीला आहे ना? पाऊच येईल तुम्हाला 50 रुपीज. 50 रुपीजला. ते एकदा ओपन केलं की किती महिने टिकतो तो? ओपन केल्यानंतर नाही, ह्याच्यामध्ये असे 25 पाऊच असतात. अच्छा असे अच्छा, असे 25 ओपन केलं ना, हे पाऊच सीलच असणार आहे. हां हां हां. आणि एक पाऊच ओपन केलं की तुम्हाला 3 कप कॉफी होणार आहे. अच्छा. छोटेच कप अगदी असतील तर 4 जेमतेम होतील. बरोबर तर बरोबर. ते तेवढं संपतं. ठीक आहे ठीक आहे. आणि चायना रेडी टू ड्रिंक आहे, म्हणजे सोया चालेल. क्रीमर यामध्ये टाकलेला आहे. हां हां चांगल्या क्वालिटीची शुगर याच्यामध्ये आहे. हां हां. कॉफी बीन्स चांगले आहेत आणि हा रेड मशरूम फायबरच आहे. दूध वगैरे घालायची काय गरज काही नाही? नाही, फुल तुम्हाला फुल काही गरजच लागणार नाही. म्हणजे फक्त गरम पाणी तुम्हाला हवं आहे. अच्छा अच्छा. काही लोक कोल्ड कॉफी पितात, काही लोक हॉट कॉफी पितात. तर तसं तुम्हाला पिता येईल. ठीक आहे. मी स्वतः याचा घेतलेला आहे एक्सपिरियन्स. तर इथे हे बघा फूड स्टॉल्स आहेत आता. संताजी पावभाजी. तर ह्या इथे हे सगळे डिशेसचे हे रेट्स आहेत. हा क्वीन बी बेक्ड योगर्टचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे फ्लेवर्स आहेत. व्हॅनिला, रोज, मँगो, नंतर मग हॅलो वेलकम. थँक्यू. तर हे इकडे सगळे सॅम्पल्स सॅम्पल्स ठेवलेले आहेत. हा नवजीवन फाउंडेशन न्यूज स्टोअरचा हा स्टॉल आहे. हे काय ड्राय हे आहेत का सगळे प्रोडक्ट्स? अच्छा ठीक आहे. अगरबत्ती आहे का ही? कितीला आहे ही? अगरबत्ती 50 रुपयाला पाकिट आहे. हँडमेड आहे. हँडमेड. बचतगट बनवते. आणि हे काय आहे? चिकूचं लोणचं. अच्छा अच्छा. कितीला पॅकेट आहे हे? 190ला आहे. अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू. तर हा कूल झोनचा स्टॉल आहे. इथे बघा मोजिटो आणि फेमस जुहू बीच कालाकट्टाचा स्टॉल आहे. नंतर मग इथे हा सिद्धिविनायक स्वयं संस्था हा स्टॉल आहे. हे कुठलं आहे? हे अननस सरबत 100 रुपयाला आहे. आणि 100च आहेत ना? हे पेरू. अच्छा अच्छा ठीक. आवळा आहे. आणि हे काय लोणची आहेत का? कितीला आहेत हे सगळे? हॅलो, पैसे आले का? बोमलाचं 200 रुपये आणि जवळा 150 रुपये. अच्छा अच्छा ठीक. हा नमिता एंटरप्राइजेस पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे. बघा हे हर्बल पेस्ट कंट्रोल आहे. हां हां. हे सर्व हर्बल आपलं ठाण्याचं आहे. अच्छा. हे झुरलांसाठी आहे, पालींसाठी आहे, ढेकणांसाठी आहे, मुंग्यासाठी वगैरे. अच्छा ऑल इन वन आहे हे? नाही म्हणजे सर्व अलग अलग आहे. ऑल इन पण आपल्याला मिळेल तुम्हाला, पण हे प्रत्येकासाठी बोललं आहे. नीम हर्बल आहे. आणि साईड इफेक्ट नाही, केमिकलवर काय नसतं. जिकडे झुरला होतात तिकडे फक्त स्प्रे करायचा असतो. स्प्रे केला तुम्हाला आजच्या आजच त्याचा रिझल्ट येतो. पण मारतात 3 दिवस मारतात का तर बारीक बारीक झुरं असतात त्याची अंडी राहतात ते पण नष्ट होतात पूर्ण. बरोबर असं. आणि हे कपड्यांचा डाग काढायचा स्पेशल बघा. कपड्याला डाग पडतात ना आपल्या, कोणते डाग तुम्ही सहजपणे काढू शकता. चहाचे, कॉफीचे, ग्रीजचे, ऑइलचे, इंकचे, पानचे, रसचे, टर्मरिक करी वगैरे. काय तुम्ही कपडा फाटत नाही, तुमच्या कपड्याचा कलर जात नाही. ब्लीच किंवा ऍसिड नसतं याच्यामध्ये. चहा, कॉफी, ग्रीस, ऑइल, इंक, पानपरा, ग्रास, टर्मरिक करी कोणते डाग तुम्ही सहजपणे काढू शकता. चहाचे, कॉफीचे, ग्रीजचे, ऑइलचे, इंकचे, पानचे, रसचे, टर्मरिक करी वगैरे. अच्छा अच्छा. ब्लीच किंवा ऍसिड नसतं बरोबर. आणि हे काय आहे? हे तुम्हाला झुरलान करता हे पण आहे. अच्छा ते डॉट्स म्हणजे लावायचे. डॉट टाकायचे. ठीक आहे थँक्यू. हा गौरी क्रिएशन्स हँडमेड ज्वेलरीचा स्टॉल आहे. त्यानंतर मग इथे हे महालक्ष्मी किचन, सगळे किचनमध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत, गाळणी आणि बाकी सगळे. आणि इथे पण हे सगळे होम इक्विपमेंट्स आहेत.
इथे हा भुजिंग सेंटर आहे. इथे बघा हे आता तयार होत आहे. कशी आहे डिश ही? 100 रुपयाला आहे. अच्छा. तर इथे पण हा एक भुजिंग सेंटर आहे. मराठी स्वाद 64 नंबरचा हा स्टॉल आहे. अच्छा, इथे सगळे नॉनव्हेज डिशेस आहेत. मटण रस्सा, बाकी सगळं. सगळ्याची प्राइजेस काय आहे इथे दिलेले आहेत काय? हां हां हां, ठीक आहे. तयार आहे का आता? हो आहे. ठीक. नेचर स्टे डिलाईटचा हा स्टॉल आहे. अच्छा, आवळा, मँगो पिकल, नंतर मग लाईम वगैरे सगळे असे हे कॉन्सन्ट्रेटेड ज्यूसेस आहेत. हे 300ला आहे आणि हे 120ला आहे. हे अन्नपूर्णा 65 नंबरचा हा स्टॉल आहे. इथे चिकन ग्रेव्ही, पुरणपोळी, चिकन सुके, कोंबडी वडे. कोंबडी वडे कितीला आहे? कोंबडी वडे 25 रुपयाला 5. अच्छा, 25 रुपयाला 5 आहेत. म्हणजे हे 25ला 5 येणार. आणि ह्याच्याबरोबर ग्रेव्ही ती कितीला आहे? म्हणजे चिकन कितीला येणार आहे? चिकन ग्रेव्ही 120. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन आणि 2 भाकरी येणार. अच्छा अच्छा, चिकन आणि भाकरी नसेल तर 5 वडे येणार. अच्छा अच्छा. इथे हा शोरमाचा स्मोकिंग ग्रिलचा हा स्टॉल आहे. इथे काकास फूडचा हा स्टॉल आहे. इथे बघा लॉलीपॉप हे आता फ्राय करत होत आहेत. तर हा इथे मॉकटेल बारचा 68 नंबरचा स्टॉल आहे. इकडे बघा सगळे हे फ्लेवर्स दाखवलेले आहेत. ते हा बेटल लीफ रिसोर्टचा हा स्टॉल आहे. इथे बघा सगळे असे हे डिशेस आहेत. आणि नंतर मग इकडे साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे. इथेच बसून तुम्ही आस्वाद घेऊ शकता. ते हा अमूलचा स्टॉल आहे. इथे सगळे आईस्क्रीम आणि बाकी सगळं आहे. मिनरल वॉटर. इथे हे हॉटेल गावकरी. इथे सगळे हे नॉनव्हेज डिशेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे सगळे इकडे असे हे आहेत. आपले सगळे साईडचे सगळे स्टॉल्स बघून झाले. आता हा बघा हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असा हा स्टेज आहे. आणि इथे अशी ही पब्लिकसाठी सिटिंग अरेंजमेंट आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजच्या मागे पण इथे स्टॉल्स आहेत. ते आता आपण बघूया. तर इथे हा कलावंत प्रोडक्शन्सचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे असे टी शर्ट्स आहेत. हे लहान मुलांचे कितीला आहेत टी शर्ट्स? 350. आणि मोठ्यांचे इथे 400. सगळ्या साईजेसमध्ये अवेलेबल आहेत का? एक्सेल वगैरे सगळं. हे कसे आहे इयरिंग्स वगैरे? हे सगळे 130. अच्छा, 130. किती? 130ला. अच्छा, हे हँडमेड आहे सगळं. सगळे हँडमेड आहेत. फॅब्रिक नेकलेस, फॅब्रिक इयरिंग्स. अच्छा. याच्यामध्ये टेराकोटा पण आहे. टेराकोटा. जे की क्ले पासून बनवलं जातं. अच्छा अच्छा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळेल. कॉटन बॉल नेकलेस आहेत. त्याच्यानंतर फॅब्रिक मोतीमाळा नेकलेस आहेत. असे बऱ्याच प्रकारचे. प्राजक्ता क्रिएशन्स तुमचं आहे. आणि मी ऑनलाईन इंस्टाग्रामवर करते. अच्छा अच्छा. माझा आयडी इंस्टाग्राम प्राजक्ता _ क्रिएशन्स 25 तो आहे. त्याच्यावरती फॉलो करून मग करू शकता. ऑर्डर कुरिअर करू शकता. फ्री डिलिव्हरी. ठीक आहे. आणि तो व्हॉट्सअप ना, म्हणजे ते याच्यासाठी त्याच्यावरती पण तुम्ही ऑप्शन्स पाठवू शकता. ठीक आहे. आणि डिलिव्हरीचा एरिया मुंबईमध्ये वगैरे कुठे आहे का? हां हां, थँक्यू. श्री समर्थ मुखवासचा हा स्टॉल आहे. इथे बघा सगळे असे हे वेगवेगळे प्रकारचे मुखवास आहेत. हा RN मसालेचा 85 नंबरचा स्टॉल आहे. हा नॉनव्हेज आणि हा व्हेज ना? कितीला आहे पॅकेट? तो 100ला आहे सर. हा 120ला आहे. दोन्ही घेतलं 200ला. अच्छा, दोन्ही घेतलं तर 200ला. अच्छा, ठीक आहे. तर हा सोनल पंडितचा हा स्टॉल आहे. हे कसे आहेत हे टॉप्स वगैरे सगळे? प्राईस रेंज? अच्छा, 400 पासून स्टार्ट आहेत. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर हा सोनल परमार 80 नंबरचा हा स्टॉल आहे. इथे पण बघा हे टॉप्स वगैरे. काही क्या रेंज में है सब? सबका अलग अलग रेंज है. अच्छा, वो शॉर्ट वाला छोटा वाला कितने में हो? हाँ 550. वो 550. और ये लॉन्ग वाला सब? 800 में पूरा सेट रहेगा. अच्छा. ये 500. हाँ, वो 300. 300. मतलब वो खाली टॉप ही है ना? मतलब टॉप रहेगा. अच्छा अच्छा, टॉप है. और ये वाला कितने में? ये 800. 800. ये फुल मतलब साइज है क्या? गाउन मतलब है. गाउन गाउन टाइप है. मतलब ये डबल एक्सेल वगैरह है कुछ, बहुत लंबा है मतलब. साइज मिलेगा आपको. हाँ हाँ हाँ, ठीक ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा केळवे बीच पर्यटन महोत्सव 2025चा व्लॉग?
तर हा केळवे बीच पर्यटन महोत्सव 2025 जो आहे तो 18, 19 आणि 20 एप्रिलला आहे आणि हा केळवे बीचला आहे आणि ती वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.